Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Isalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. We have already started our unit number 2nd and this is the lecture number 2nd. ठीक आहे, तर आपण जो काय आपला युनिट आहे सेकंड नंबरचा तो आपण चालू केलेला आहे. त्याचं नाव ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीम असं होतं आणि त्याचं वेटेज जे आहे ते 14 मार्काचं त्याचं वेटेज होतं. तर लास्ट लेक्चरला आपण ट्रान्समिशन सिस्टम म्हणजे काय असतं त्याची डेफिनेशन आपण बघितली होती. त्याचबरोबर ट्रान्समिशन सिस्टीम सोबत त्याचा पर्पज काय आहे ते देखील आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर आता याच्या लेक्चरला आपण त्याचा पुढचा पार्ट बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरला आपण क्लच म्हणजे काय आहे, त्याचबरोबर क्लच नंतर त्याची नेसेसिटी अँड फंक्शन काय आहे, की क्लचचं गरज काय आहे, त्याचबरोबर त्याचं फंक्शन काय आहे, त्याचबरोबर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ क्लच काय आहे, रिक्वायरमेंट ऑफ गुड क्लच काय काय आहेत आणि क्लासिफिकेशन ऑफ क्लच काय आहे. तर हे सगळे डिटेल्स जे काय आहे ते आपण आजच्या प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा लास्ट लेक्चरला आपण ट्रान्समिशन सिस्टम डिफाईन केले होतं. ट्रान्समिशन सिस्टम आपण कशा पद्धतीने डिफाईन केलं होतं की अशी सिस्टम जी काय करेल, इंजिन पासून आलेली जी काय पॉवर आहे ती तुमच्या ड्रायव्हिंग व्हील्स पर्यंत नेणार आहे, कॅरी करणार आहे. अशा सिस्टमला आपण ट्रान्समिशन सिस्टम असं म्हणत होतो. मग त्याच्यामध्ये तुमचे जे काही कंपोनंट्स असतील, क्लच असेल, गिअर बॉक्स असेल, प्रोपेलर शाफ्ट असेल, डिफरन्शियल असेल, तर या सगळ्या एलिमेंट्सना एकत्रित येऊन तुमची ट्रान्समिशन सिस्टम बनत होती. तर अशा पद्धतीने तुम्ही इमेजमध्ये देखील आपण बघितलं होतं की इंजिन पासून तुमची जी काय पॉवर आहे ते आपण रिअर व्हील पर्यंत नेत होतो. तर आता आपण ह्याच ट्रान्समिशन सिस्टीम मधला एक महत्वाचा पार्ट आहे जो आपण क्लच म्हणतो त्याला, तर तो आपण आज स्टडी करणार आहोत. तर आपण आजच्या प्रेझेंटेशन मध्ये क्लच बद्दल सगळे डिटेल्स मध्ये डिस्कशन करणार आहोत. तर ज्यावेळी तुम्ही क्लचची डेफिनेशन बघत असता, तर डेफिनेशन ज्यावेळी आपण बघत असतो, क्लच काय असणार आहे सांगा. तर क्लच हे काय आहे, एक डिव्हाइस आहे. एक क्लच एक डिव्हाइस आहे तुमच्या ट्रान्समिशन सिस्टीम मधलं, जे काय करतं तुमच्या ट्रान्समिशन सिस्टीमला एंगेज आणि डिसएंगेज करायचं काम करणार आहे. ठीक आहे, एंगेज आणि डिसएंगेज काम करायचं करणार आहे. तर त्यानुसार डेफिनेशन बघा कशी करता येईल. क्लच इज अ डिव्हाइस, क्लच इज अ डिव्हाइस used in a transmission system of a motor vehicle to engage or disengage the engine with transmission system. ट्रान्समिशन सिस्टम मध्ये क्लच हा एक महत्वाचा पार्ट आहे जो काय करतो, तुमच्या इंजिनला ट्रान्समिशन सिस्टम पासून एंगेज आणि डिसएंगेज करायचं काम क्लच करणार आहे. ठीक आहे, आणि एंगेज आणि डिसएंगेज करायचं काम हे कधी कसं करणार आहे, तर आपल्या विलिंग नुसार, म्हणजे ड्रायव्हर ज्यावेळी पाहिजे त्यावेळी तो काय करेल, क्लच पेडल प्रेस करेल आणि क्लचला डिसएंगेज करेल. क्लच हा ऑलवेज एंगेज पोझिशन मध्ये असतो. ज्यावेळी आपल्याला गरज आहे त्यावेळी आपण त्याला डिसएंगेज करत असतो. तर बघा या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसेल की आतामध्ये क्लच एंगेज पोझिशन मध्ये आहे आणि ज्यावेळी आपण पेडल प्रेस केलं त्यावेळी तो डिसएंगेज झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, क्लच एंगेज आहे, पेडल प्रेस केल्यानंतर तो डिसएंगेज झालेला आहे. तर हे एक सिंपल त्याचं अॅनिमेशन आहे. तर आता जर आपण लोकेशनचा जर विचार करायला गेला तर क्लच हा कुठं लोकेट असणार आहे, क्लच इज लोकेटेड बिटवीन इंजिन अँड गिअर बॉक्स. तर या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता, तर इथं तुमचा इंजिन आहे आणि इंजिन पासून जो काय बाहेर आलेला शाफ्ट तुमचा इथं असणार आहे. तर आणि हा गिअर बॉक्स आहे. तर गिअर बॉक्स आणि इंजिन ह्या दोघांच्या मध्ये तुमचा काय असणार आहे, हा क्लच असणार आहे. मग लोकेशन वाईज जर बघायला गेलं, क्लच इज लोकेटेड बिटवीन इंजिन अँड गिअर बॉक्स. आपण कसं सांगू शकतो त्याचं लोकेशन, क्लच हा इंजिन आणि गिअर बॉक्सच्या मध्ये लोकेट केलेला आहे. ठीक आहे, तर क्लचच्या ऑपरेशन बद्दल जर बघायला गेलं तर क्लच काय असतो, नेहमी एंगेज पोझिशन मध्ये असतो. क्लच इज ऑलवेज इन द एंगेज पोझिशन असतो आणि ज्यावेळी आपण त्याला पेडल प्रेस करत असतो त्यावेळी तो काय होत असतो, डिसएंगेज होत असतो. ठीक आहे, तर मग आपण असं म्हणू शकतो, इन नॉर्मल कंडिशन क्लच इज ऑलवेज रिमेन्स इन एंगेज पोझिशन. when clutch is disengaged the power is not transmitted to the rear wheel. ज्यावेळी आपण पेडल प्रेस करतो आणि तुमची ट्रान्समिशन सिस्टम डिस्कनेक्ट करतो त्यावेळी कोणत्याही पद्धतीची पॉवर तुमची काय होणार नाहीये, रिअर व्हीलला ट्रान्समिट होणार नाही. आणि त्यावेळी काय होईल, त्याच्यामुळे अँड व्हेकल स्टॉप्स व्हाईल इंजिन इज रनिंग. म्हणजे इंजिन चालू देखील असताना आपण क्लच जर पेडल प्रेस केलं तर तुमची पूर्णपणे ट्रान्समिशन सिस्टम डिसएंगेज होणार आहे आणि तुमची व्हेकल जागेवरती थांबणार आहे. तर हे झालं तुमच्या क्लच ऑपरेशन बद्दल. मग बघा याच्यामध्ये सिंपल एका इमेजच्या मदतीने आपण बघूया. इथे तुम्हाला दिसेल इंजिन आहे, त्याचबरोबर त्याला फ्लायव्हील आहे आणि फ्लायव्हीलला क्लच कनेक्ट असणार आहे. क्लच नंतर गिअर बॉक्स असणार आहे, मग प्रोपेलर शाफ्ट आणि मग तुमच्या व्हील्स, असा त्याचा लेआउट असतो आपल्या जनरली. आणि ज्यावेळी आपण पेडल प्रेस करतो, व्हेन क्लच पेडल इज प्रेस्ड,
आपण पेडल प्रेस केल्यामुळे काय होईल, इथं दोघांच्या मध्ये तुम्हाला गॅप दिसणार आहे, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, ट्रान्समिशन सिस्टम तुमची डिसएंगेज केलेली आहे. तर इमेजच्या मदतीने तुम्हाला इझिली ते दिसणार आहे की ह्या दोन्हीमध्ये तुमच्या फ्लायव्हील मध्ये आणि क्लच मध्ये काय आहे, जरा गॅप प्रोड्यूस केला आहे. आणि ज्यावेळी आपलं समजा गिअर शिफ्टिंगचं जे काय काम आहे ते शिफ्ट केलं आपण गिअर, आणि ज्यावेळी आपण क्लच पेडल काय करू, रिलीज करू, बघा क्लच पेडल ज्यावेळी आपण एंगेज करू त्यावेळी काय झालेलं आहे, तो क्लच त्या फ्लायव्हील वरती जाऊन बसलेला आहे, त्याला एंगेज झालेला आहे आणि तुमची जी काही पॉवर आहे ती मागे ट्रान्समिट होत आहे. वेन क्लच पेडल इज रिलीज, ज्यावेळी आपण रिलीज करू त्यावेळी क्लच काय होईल, पुन्हा पॉवर ट्रान्समिट करायला लागणार आहे. तर हे त्याचं एक जनरल ऑपरेशन झालं. आता आपण ज्यावेळी क्लच डिसएंगेज करत असतो तर आपल्याला कधी कधी वेळ पडत असते की क्लच आपल्याला डिसएंगेज करायचे. तर बघा जनरली आपण क्लच डिसएंगेज करत असतो तर जनरली 3 टाईपसाठी एंगेज करत असतो. बघा, क्लच इज डिसएंगेज ऍट द टायमिंग ऑफ, 3 वेळा आपण क्लच जनरली डिसएंगेज करत असतो. त्यामध्ये पहिलं आहे स्टार्टिंग द व्हेकल स्टार्ट करताना आपण काय करत असतो, पूर्णपणे क्लच आपला डिसएंगेज करत असतो. त्यानंतर सेकंड आहे चेंजिंग द गिअर. ठीक आहे, ज्यावेळी आपल्याला गिअर शिफ्ट करायचा आहे, चेंज करायचा आहे, त्यावेळी आपल्याला जर्क बसून येऊन आपल्याला काय करावं लागतं, पहिला क्लच पेडल प्रेस करून तुमचे ट्रान्समिशनचं जे काही कनेक्शन आहे ते तोडावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला जो काही पाहिजे असणारा गिअर तो आपण काय करत असतो, शिफ्ट करत असतो. ठीक आहे, तर सेकंड झालं. नंतर आहे स्टॉपिंग द व्हेकल व्हेन इंजिन इज आयडलिंग. ज्यावेळी आपल्याला व्हेकल स्टॉप करायचे आहे आणि इंजिन आयडलिंग मध्ये रन होत असेल त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, क्लच पॅडल हे प्रेस करून क्लच हा तुमचा डिसएंगेज करावा लागतं. म्हणजेच बघा तुम्हाला 3 वेळा क्लच तुमचा 3 टाइमला म्हणजे 3 वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला क्लच डिसएंगेज करावा लागतो. फर्स्ट आपण बघितलं स्टार्टिंग द व्हेकल स्टार्ट करण्यासाठी, सेकंड आहे चेंजिंग द गियर ज्यावेळी आपण चेंज करणार आहोत, आणि तिसरा आहे स्टॉपिंग द व्हेकल व्हेन इंजिन इज आयडलिंग. आणि व्हेकल ज्यावेळी आपण व्हेकल आपल्याला स्टॉप करायचे आणि इंजिन ज्यावेळी आयडलिंग वरती रन होत आहे त्यावेळी आपल्याला क्लच पॅडल प्रेस करावं लागतं. ठीक आहे, तर हे जनरल ऑपरेशन झालं. आता जर वर्किंग प्रिन्सिपल बघायला गेलं, बघा नेक्स्ट आपण बघणार आहोत वर्किंग प्रिन्सिपल ऑफ क्लचचं कशा पद्धतीने वर्किंग प्रिन्सिपल होणार आहे. तर क्लच जो काय असतो तो काय आहे, इट वर्क्स ऑन द बेस ऑफ द फ्रिक्शन. तो फ्रिक्शनच्या बेसवरती काय होणार आहे, वर्क होणार आहे. तर सिंपल मध्ये जर आपण बघायला गेलं तर आपल्याकडे 2 प्लेट्स आहेत आणि 2 प्लेट्स, एक प्लेट रोटेटिंग आहे, एक प्लेट स्टेशनरी आहे. आणि ज्यावेळी आपण रोटेटिंग प्लेटला तुमची स्टेशनरी प्लेट आपण काय करू, अगेन्स्ट प्रेस करू आणि दोन्हीही फ्रिक्शनमुळे काय होणार आहे, त्या प्लेट्स रोटेट व्हायला लागणार आहेत. मग आपण कसं म्हणू शकतो, बघा या इमेज मध्ये आपण बघू शकतो तर इथे दिसेल तुम्हाला की आहे हा D1 इज अ रोटेटिंग, म्हणजे हा काय होतं, इंजिन कडून आलेली ही काय प्लेट आहे. ठीक आहे, हे रोटेट होतं इंजिन वरती माउंट केल्यामुळं. आणि दुसरी जी काय प्लेट आहे ती स्टेशनरी आहे आणि या दोघांच्या मध्ये काय बसवले, आपण एक फ्रिक्शन प्लेट बसवले. ठीक आहे, आपण असं कन्सिडर करू की इथं काय बसवले, एक फ्रिक्शनचा लेअर याच्यामध्ये आहे, फ्रिक्शन प्लेट याच्यावरती आपण बसवलेली आहे. मग ज्यावेळी आपण काय करू, ही जी काही स्टेशनरी प्लेट आहे त्याला आपण फोर्स देऊया. ठीक आहे, फोर्स देऊया आणि अगेन्स्ट दिस रोटेशन त्याला आपण प्रेस करूया. तर प्रेस केल्यानंतर काय होईल, दोन्हीही फ्रिक्शनमुळं दोन्हीही प्लेट्स काय व्हायला लागतील, रोटेट व्हायला लागतील बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बिटवीन दिस 2 प्लेट्स. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये काय होईल, ज्या पद्धतीने इथं रोटेशन होतं, बोथ डिस्क आर रोटेटिंग ड्यू टू फ्रिक्शन एक्झिस्टिंग बिटवीन देम. दोन्ही मधल्या जे काय फ्रिक्शनमुळे ह्या दोन्हीही डिस्क काय होणार आहेत, रोटेट होणार आहे. म्हणजे तुमच्या इंजिन कडून आलेली जी काय पॉवर आहे, रोटेशन आहे, ते ऍज इट इज काय होणार आहे, तुमच्या ह्या डिस्कला देखील ते काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. दिस इज अ वर्किंग प्रिन्सिपल ऑफ क्लच. म्हणजे बघा आपण कसं म्हणू शकतो की वेन 2 revolving friction surfaces are brought in contact and pressed, then they are united and start to revolve at the same speed due to the friction force between them. म्हणजे आपण ज्यावेळी आपण 2 फ्रिक्शन प्लेट घेतल्या आणि एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणल्या तर एक प्लेट रोटेट होत असेल तर फ्रिक्शनमुळे दुसरीही प्लेट रोटेट होत असणार आहे. हे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल असणार आहे. ठीक आहे, हे वर्किंग प्रिन्सिपल त्याचं झालं. आता नेक्स्ट पार्ट जर आपण बघायला गेलं तर रिक्वायरमेंट ऑफ क्लच. तर रिक्वायरमेंट्स ऑफ क्लच ज्यावेळी आपण बघत असतो, ठीक आहे, तर रिक्वायरमेंट ऑफ क्लच ज्यावेळी बघत असतो वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरती आपण त्याचे रिक्वायरमेंट बघणार आहोत की कशा पद्धतीचा आपला क्लच असला पाहिजे, क्लचचं काय काय प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये असला पाहिजेत जेणेकरून आपण त्या क्लचला गुड क्लच असं म्हणू. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे टॉर्क ट्रान्समिशन. तर जो काही टॉर्क आहे तर त्या आपल्या क्लचनं काय केलं पाहिजे, मॅक्सिमम टॉर्क ट्रान्समिट करायला पाहिजे. द क्लच शुड बी एबल टू ट्रान्समिट द मॅक्सिमम टॉर्क. ठीक आहे, हा पहिला पॉईंट झाला. दुसरं बघा, ज्यावेळी आपण क्लच पॅडल प्रेस करणार आहोत त्यावेळी आपला क्लच डिसएंगेज होईल आणि ज्यावेळी आपण एंगेज करणार आहोत, ज्यावेळी आपण पेडल जे काय आहे क्लच पेडल हळूहळू ज्यावेळी आपण रिलीज करणार आहोत त्यावेळी ते हळूहळू परत काय होणार आहे, क्लच तुमचा एंगेज व्हायला लागणार आहे. म्हणजे काय एंगेजमेंट आहे ही काय असली पाहिजे आणि डिसएंगेजमेंट तर तुमची जी काय आहे ती कशी असली पाहिजे,
ग्रॅज्युअली असली पाहिजे. ठीक आहे, एंगेजमेंट ज्यावेळी आपण पुन्हा होतात ती काय असली पाहिजे, ग्रॅज्युअली असली पाहिजे. म्हणजे कोणताही तुम्हाला जर्क, ठीक आहे, कोणताही जर्क तुम्हाला बसला नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो बघा, ग्रॅज्युअल एंगेजमेंट. क्लच शुड बी एंगेज ग्रॅज्युअली टू अवॉइड द सडन जर्क. जे काही जर्क आहेत ते अवॉइड करायला आपल्या क्लच एंगेजमेंट जी काय झाली पाहिजे ती कशी पाहिजे, ग्रॅज्युअल झाली पाहिजे. ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू झाली पाहिजे, कोणताही इम्पॅक्ट न बसता. हे सेकंड पॉईंट झाला. दुसरी बघा, आपण दोन्ही मधलं वर्किंग प्रिन्सिपल स्टडी केलं त्यावेळी आपण काय म्हणलो की बिकॉज ऑफ द फ्रिक्शनमुळे हे एकमेकांचं रोटेशन ट्रान्सफर होत असतं. तर त्याच्यावेळी ज्यावेळी ट्रान्सफर होत असतं त्यावेळी काय असणार आहे, फ्रिक्शनमुळे तिथे हीट पण क्रिएट होणार आहे. तर हीट जी काय आहे ती इझिली डिसिपिएट झाली पाहिजे एन्व्हायरमेंटमध्ये इमिजिएटली. ठीक आहे, तर तिथं जास्त वेळ ती हीट साठवून न राहता, अक्युमुलेट न होता, इट कॅन इझिली डिसिपेट इन टू द ऍटमॉस्फिअर. तर बघा, मग तो आपला तिसरा पॉईंट असणार आहे पाहिजे, हीट डिसिपिटेशन आपण म्हणतो असतो. ड्यू टू द फ्रिक्शन लार्ज अमाउंट ऑफ हीट इज जनरेटेड इन अ क्लच, देअरफॉर इट शुड बी एबल टू डिसिपिएट इट क्विकली. तर जी काही हीट आहे ती इझिली क्विकली त्यांना ऍटमॉस्फिअर मध्ये टाकायला पाहिजे. हे झालं त्याचं तिसरा रिक्वायरमेंट. चौथं ज्यावेळी म्हणतोय बघा, ज्यावेळी क्लच आपण हाय स्पीडला फिरणार आहे तर त्यावेळी सेंट्रिफ्युगल फोर्स ज्यावरती ऍक्ट होणार आहे, तर त्याचा जो काय बॅलन्सिंगचा जो प्रॉब्लेम आहे तर डायनामिक बॅलन्स काय असला पाहिजे, प्रॉपर असलं पाहिजे. ठीक आहे, तर मग चौथा पॉईंट बघा काय, फॉर हाय स्पीड ऑपरेशन क्लच शुड बी डायनामिकली बॅलन्स. तर ज्यावेळी आपण सेंट्रिफ्युगल फोर्सचा विचार करतोय आणि ज्यावेळी आपलं स्पीड हे खूप जास्त आरपीएमचं असतं, तर त्यावेळी थोडंसं जर का वेट आपलं अनबॅलन्स असेल तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट तुमच्या बॅलन्सिंग वरती होणार आहे. त्यामुळे तुमचा क्लच काय असला पाहिजे, डायनामिकली वेल बॅलन्स्ड असला पाहिजे फॉर द स्पेसिफिकली हाय स्पीड ऑपरेशन. ठीक आहे, तर हे त्याचं नेक्स्ट तुमचं चौथा जे रिक्वायरमेंट आहे ते क्लिअर झालं. त्यानंतर ज्यावेळी आपण व्हायब्रेशनचा विचार करू, ठीक आहे, व्हायब्रेशनचा विचार ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी त्याने काय केलं पाहिजे, मॅक्सिमम जे काय व्हायब्रेशन्स आहेत ते काय करायला पाहिजे, डॅम्प करून घेतले पाहिजे. तर तुमचा पाचवा पॉईंट आहे, तर व्हायब्रेशन डॅम्पिंग. Clutch should be have suitable mechanism to damp the vibration and eliminate noise produced during the operation. ठीक आहे, त्या क्लचनं काय केलं पाहिजे, जे काय व्हायब्रेशन्स आहेत ते इझिली आपल्यामध्ये डॅम्प करून घेतले पाहिजेत आणि जो काय नॉईज प्रोड्यूस होतोय तो इझिली अवॉइड केला पाहिजे. तो नॉईज जो आहे तो इझिली इलिमिनेट केला पाहिजे. हे त्याचं पाचवी रिक्वायरमेंट आहे. आणि सहावी रिक्वायरमेंट आपण बघू शकतो साईजच्या बाबतीतली. तर साईज काय असला पाहिजे, क्लचचा मिनिमम असला पाहिजे. तर काय म्हणतोय बघा साईज, तर क्लच शुड बी स्मॉल. Clutch should be as small as possible in size to occupy minimum space. तुमचा क्लचची जी काही साईज असली पाहिजे ती कशी असली पाहिजे, मिनिमम असली पाहिजे, सो दॅट इट कॅन ऑक्युपाय द मिनिमम स्पेस. तर याच्यामध्ये बघा साईजच्या नुसार बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की सिंगल प्लेट क्लच आणि मल्टीप्लेट क्लच आपण आता बघणार आहोत नेक्स्ट पॉईंटला. तर ज्यावेळी आपण म्हणतो असतो की सिंगल प्लेट क्लच आहे, तर मल्टीप्लेट क्लच जो आहे तर मोस्टली आपण आपल्या टू व्हीलरच्या बाबतीत काय करत असतो, मल्टीप्लेट क्लच वापरत असतो. तर बऱ्याच जणांचं असं मिसइंटरप्रिटेशन असतं की मल्टीप्लेट क्लच म्हणजे जो काय तो मोठ्या व्हेकलमध्ये आपण वापरत असतो. तर मल्टीप्लेट क्लच काय करतोय आपण की त्याला कॉम्पॅक्ट करून तो आपण जनरली टू व्हीलर मध्ये वापरत असतो. ठीक आहे, हे साईजच्या बाबतीत झालं. तुमचा क्लच कसा असायला पाहिजे, इट शुड बी ऍज स्मॉल ऍज पॉसिबल सो दॅट इट कॅन ऑक्युपाय इन द मिनिमम स्पेस. पुढे बघायला गेलं बघा, नेक्स्ट रिक्वायरमेंट बघायला गेलं तर फ्री पेडल प्ले. तर त्याच्यामध्ये काय जो काय पेडल प्ले जो आहे तो काय असायला पाहिजे, सफिशियंट असायला पाहिजे. बघा, क्लच शुड बी हॅव फ्री पेडल प्ले इन ऑर्डर टू रिड्यूस द इफेक्टिव्ह क्लॅम्पिंग लोड ऑन द बेरिंग. बेरिंगवर जो काय क्लॅम्पिंग लोड आहे तो रिड्यूस करायला तुमच्या क्लच मध्ये काय असायला पाहिजे, फ्री प्ले असायला पाहिजे. ठीक आहे, तर हे त्याचं नेक्स्ट रिक्वायरमेंट झाली. नंतर बघूया पुढचे रिक्वायरमेंट काय सांगते, इझी इन ऑपरेशन. क्लचचं जे काय ऑपरेशन आहे ते खूप इझी असायला पाहिजे. क्लच शुड बी इझी टू ऑपरेट. बघा, कारण आपल्याला काय करायचं असतं, विदिन आपण सेकंदामध्ये काय करत असतो, क्लच प्रेस करून आपण गिअर शिफ्ट करत असतो. तर तुमचं जे काय क्लच ऑपरेशन आहे ते खूप इझी असायला पाहिजे, सो दॅट वी कॅनॉट वेस्ट मॅक्सिमम टाइम इन द युअर चेंजिंग द गिअर. तर गिअर चेंज करताना आपण काय करायला पाहिजे, कमीत कमी वेळेमध्ये आपण पटकन त्याला पेडल प्रेस करायला पाहिजे, गिअर आपला शिफ्ट करायला पाहिजे आणि परत तुमचा क्लच काय करायला पाहिजे, एंगेज करायला पाहिजे. मग ह्यासाठी तुमचं काय क्लच ऑपरेशन काय असायला पाहिजे, फास्ट असायला पाहिजे आणि इझी असायला पाहिजे, जेणेकरून आपण कमी वेळेमध्ये आपलं जे काही गिअर शिफ्टिंगचं जे आहे ते आपण कम्प्लीट करू शकतो. आणि नेक्स्ट असणार आहे तुमच्या वेटच्या बाबतीतलं. जर वेट जे आहे क्लचचं काय असायला पाहिजे, कमीत कमी असायला पाहिजे. मग बघा आपण काय म्हणू शकतो, लाईटनेस. त्यामध्ये काय सांगेन, क्लच शुड बी अ लाईट इन वेट. ठीक आहे, क्लचचे जे काय वेट असणार ते काय असणार पाहिजे, कमी वेट हेवी असायला पाहिजे. कारण असं जर प्रत्येक कॉम्पोनंट आपण ऍड करत गेलो आणि जर त्याचे वेट हेवी होत गेलं तर ओव्हरऑल जर ऑटोमोबाईलचं वेट बघता तर ते हेवी होणार आहे. आणि ज्यावेळी आपण व्हेकल प्रोपेल करणार आहोत तर त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार केला पाहिजे. तर तुमच्या क्लचचं जे काय वेट असतं ते काय असायला पाहिजे, ऍज मिनिमम ऍज पॉसिबल असायला पाहिजे, लाईट इन वेट असायला पाहिजे. तर हे काय झालं, काही गुड रिक्वायरमेंट ऑफ द क्लच. ज्या क्लच मध्ये या सगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत, जो एखादा क्लच
ह्या सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल करत असेल तर त्याला आपण गुड क्लच म्हणू शकतो. ठीक आहे, तर हे सगळं झालं तुमच्या रिक्वायरमेंट ऑफ क्लच बद्दल. आता आपण येऊया क्लासिफिकेशन ऑफ द क्लच. ठीक आहे, क्लच जर आपण क्लासिफाय करायला गेले तर त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आपण क्लासिफाय करू शकतो. तर बघा, क्लच कॅन बी क्लासिफाईड ऍज फॉलोज. तर आपण पहिला क्लासिफिकेशन करत असताना सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, तुमचे फ्रिक्शन क्लच येणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा कुठले येणार आहे, तुमचे फ्रिक्शन क्लच येणार आहे. तर बघा, फ्रिक्शन क्लच मध्ये कसं येईल, मग फ्रिक्शन क्लच मध्ये येणार आहे सिंगल प्लेट क्लच. त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक सिंगल प्लेट असणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, सेकंड वाला मल्टीप्लेट क्लच. त्याच्यामध्ये काय असणार आहे, मल्टीप्लेट, एकापेक्षा जास्त प्लेट्स असणार आहेत. नंतर त्याच्यामध्ये येणार आहे ड्राय आणि वेट. ठीक आहे, ज्यावेळी आपण डिटेलचं कन्स्ट्रक्शन वर्किंग बघणार आहोत त्यावेळी आपल्याला इन डिटेलचा सगळा पार्ट स्टडी करायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हणलो, क्लच कसे क्लासिफाय होतात, इट क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ, पहिला आहे फ्रिक्शन क्लच, त्याच्यामध्ये मग सिंगल प्लेट क्लच, मल्टीप्लेट क्लच, आणि त्याच्यामध्ये परत मग मल्टीप्लेट मध्ये काय असणार आहे, ड्राय क्लच आणि वेट क्लच असणार आहे. सेकंड पार्ट आहे बघा तुमचा सी आहे, तो तुमचा कोन क्लच असणार आहे. तर कोन क्लच मध्ये परत काय आले, इंटरनल आणि एक्सटर्नल असणार आहे. तर हे तुमचे फ्रिक्शन क्लचचे टाइप्स झाले, सिंगल प्लेट, मल्टीप्लेट आणि कोन क्लच. आता सेकंड पार्ट जर आपण बघायला गेला तर सेकंड पार्ट काय असणार आहे बघा, सेमी सेंट्रिफ्युगल क्लच. सेकंड पार्ट असणार आहे तुमचा सेमी सेंट्रिफ्युगल क्लच. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे तुमचा डायफ्राम क्लच. ठीक आहे, नेक्स्ट असणार आहे तुमचा डायफ्राम क्लच, आणि त्याच्या पुढचा असणार आहे तुमचा हायड्रॉलिक क्लच. ठीक आहे, तर हे सगळे पार्ट्स हायड्रॉलिक क्लच. तर हे सगळं पूर्ण क्लासिफिकेशन असणार आहे क्लचचं. क्लासिफिकेशन पहिल्यांदा फ्रिक्शन क्लचेस, त्याच्यानंतर सेमी सेंट्रिफ्युगल क्लच, मग सेंट्रिफ्युगल क्लच, मग त्याच्यानंतर डायफ्राम क्लच आणि हायड्रॉलिक क्लच, असे टोटल 5 क्लासिफिकेशन तुमचे याच्यामध्ये असणार आहेत. तर आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण क्लच म्हणजे काय असतो, तर त्याचे काय काय रिक्वायरमेंट्स आहेत, त्याचबरोबर क्लचचं जे काय वर्किंग प्रिन्सिपल काय आहे हे सगळं डिटेलमध्ये बघितलं, आणि लास्टला आपण क्लासिफिकेशन ऑफ द क्लच हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, त्याचा जो काय पुढचा पार्ट आहे तो कंटिन्यू करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.